नमस्कार, मी केशवराव लोखंडे. महाराष्ट्र राज्यामध्ये अबकड उपवर्गीकरणासाठी जो वादविवाद चाललाय, बहुजनामध्ये 59 जातीमध्ये जो वादविवाद चाललाय, तो वादविवाद थांबवण्यासाठी मी तुम्हाला एक आवाहन करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग बांधवांना आवाहन करतो. अबकड उपवर्गीकरण कसं मिळेल? प्रत्येक मातंग बांधवांनी प्रत्येक तालुक्यातील आमदार असेल, मंत्री असेल, त्या भागातला खासदार असेल, त्यांच्या घरासमोर आपण अबकड वर्गीकरणाच्या मागणीसाठी बसायचे. सुरुवात आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे नागपूर येथील घरासमोर तिथल्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला बसायचं. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या घरापुढे तिथले कार्यकर्ते बसतील. बारामतीमध्ये सुमित्राताईंच्या घरासमोर उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या घरासमोर तिथले कार्यकर्ते बसतील. असं महाराष्ट्रामध्ये जवळपास जेवढे तालुके आहेत तेवढ्या तालुक्यातल्या आमदाराच्या निवासस्थानापाशी आपल्या लोकांनी आंदोलनाला बसायचं. त्यांना एकच सांगायचं, आमच्या अबकडची मागणी जी आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्हाला लेखी पत्र द्या आणि ते तुम्ही दिलेलं आम्हाला पत्र किंवा आमचं तुम्हाला मिळालेलं पत्र ते तुम्ही लक्षवेधी लावून धरा. हा प्रश्न जर आपण सगळ्या मातंग बांधवांनी महाराष्ट्रातल्या लावून टाकला तर जवळपास 6 महिन्यामध्ये आपल्याला आरक्षण उपवर्गीकरण मिळून जाईल. महत्वाचं आपण काय करतोय? सोलापूर जिल्ह्यामध्ये जायचं, कलेक्टर साहेबांपाशी आंदोलन करायचं. कलेक्टर साहेब त्याचा पाठपुरावा कसा करते? मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना पत्र देतात, मुख्यमंत्र्यांना पत्र देतात. डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना ते पत्र मिळत नाही, त्यांच्या सचिवांना मिळतंय. हा महत्वाचा घोटाळा होतोय की ज्यावेळेस सगळं आमदार तिथं पत्र देतील मुख्यमंत्री सचिवांना, त्यावेळेस आपल्या अबकड उपवर्गीकरणाचा जे आंदोलन करतोय त्याचा फायदा होऊन जाईल. आणि जास्तीत जास्त महत्वाचं बदल समिती 2024 1 ऑगस्ट 2024 ला बदल समितीला 59 जातीवरती अभ्यास करायला सुप्रीम कोर्टानं आदेश दिला महाराष्ट्र शासनाला. महाराष्ट्र शासनाने त्या बदल समितीच्या अभ्यासानुसार वर्गीकरण करायला सांगितले. परंतु ते बदल समितीच्या वरची एक समिती आहे, हे कुणाला माहीत नाही. मुख्यमंत्री सचिव बदल समितीच्या वरचे आहेत, त्यांनी ह्याच्यावरती सखोल अभ्यास करावा आणि आम्हाला त्या पद्धतीनं वर्गीकरण द्यावं. जास्तीत जास्त सांगतो, बदल समितीला सुप्रीम कोर्टानं आदेश दिलाय. बदल समितीला राजकीय दबाव असेल, महाराष्ट्रातल्या राजकीय पुढाऱ्यांचा दबाव असेल, बदल समितीला फक्त अभ्यास करायचे आणि मुख्यमंत्री सचिवाच्या कमिटीने यावर मार्गदर्शन करावं. ज्या त्या आलेल्या आमदारांच्या, महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या, खासदारांच्या हरकती बघून तपासून घ्यावात आणि आम्हाला त्या पद्धतीनं आरक्षणाची मागणी पूर्ण करून द्यावी विनंती करतो. जय भीम, जय लहू, जय श्रीराम.